ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या। मुंबईतील नौदलाच्या प्रतिबंधित क्षेत्राबाबत महत्त्वाची माहिती पाकिस्तानला पुरवल्याच्या आरोपाखाली रवी वर्मा या अभियंत्याला राज्य दहशतवाद विरोधी पथकाने अटक केली। समाज माध्यमांवर तरुणीच्या प्रोफाईलद्वारे तरुणाला पाकिस्तानी गुप्तहेरांनी जाळ्यात ओढल्याचा संशय आहे। कळवा भागात राहणारा रवी वर्मा हा बेलापूरमध्ये एका खाजगी कंपनीत कनिष्ठ अभियंता होता। ही कंपनी मुंबई नौदल गोदीला सेवा पुरवते। आरोपी गोदीत कामानिमित्त जात होता। त्याच्याकडे गोदीचे नकाशे आणि छायाचित्रे होती। समाज माध्यमांवरून संपर्कात आलेल्या तरुणीला तो ही माहिती पुरवत होता। हा हनी ट्रॅपचा प्रकार असल्याचं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। वर्मा याला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे। प्राथमिक तपासानुसार तो नोव्हेंबर 2024 पासून कथित तरुणीच्या संपर्कात असल्याचं उघड झालं आहे। वर्माबरोबरच आणखी एका व्यक्तीची देखील माहिती मिळाली असून तोही पाकिस्तानी हेर असल्याचा संशय आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे लोकसभा संपर्क प्रमुख श्री मनोज शिंदे यांच्या वतीने प्रभाग क्रमांक 16 येथील नालेसफाईच्या पाहणी दौऱ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसामुळे ठाणे शहरासह इतर भागांमध्ये नालेसफाई पूर्ण न झाल्यामुळे नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरलं होतं। त्यामुळे विरोधकांनी टीकेची झोड उठवली होती। या अनुषंगाने ठाणे लोकसभा संपर्क प्रमुख श्री मनोज शिंदे यांनी मान्सूनपूर्व काळातील प्रभाग क्रमांक 16 येथील नालेसफाईची पाहणी दौरा केला होता। यावेळी श्रीनगर, वारलीपाडा, कैलासनगर, शांतीनगर, ITI सर्कल, जुना गाव, रामनगर आदी परिसरातील नालेसफाईच्या कामांची पाहणी करण्यात आली। नालेसफाई दौऱ्यात जवळपास 80 ते 85% नालेसफाईची कामं पूर्ण झाल्याचा दावा श्री मनोज शिंदे यांनी केला। या ठिकाणी आम्ही एकत्रितपणे पाहणी नाल्याची सफाई झाली आहे की नाही याची पाहणी या ठिकाणी करत होतो। जवळजवळ 80% सफाई झाली आहे अशा प्रकारचं चित्र आम्हाला या ठिकाणी दिसलं आणि त्या माध्यमातून अशा प्रकारचा रिपोर्ट आम्ही आमच्या पक्षप्रमुखाला देणार आहोत। आणि ज्या ज्या ठिकाणी, कारण काय मुळात हा जो प्रभाग क्रमांक 16 आहे इथून नाल्याचा उगम होतो, या मामाबाईच्या डोंगरापासून इथून जे पाणी येतं त्याच्यामुळे भविष्यामध्ये जे पुढे पाणी जाणार आहे तो पूर रोखण्यासाठी इथेच स्वच्छता या ठिकाणी करणं फार गरजेचं आहे। लोकनेते दीपा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने आज ठाणे शासकीय विश्रामगृह येथे एका पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं। तत्पूर्वी लोकनेते दीपा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीची बैठक देखील यावेळेस झाली होती। यावेळेस बोलताना कृती समितीचे अध्यक्ष श्री दशरथ पाटील यांनी या संदर्भात म्हणजेच दीपा पाटील यांचं नाव नवी मुंबई विमानतळाला देण्यात यावं या मागणीसाठी लवकरच मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली जाणार आहे। मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून लवकरच पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या समवेत बैठक व्हावी अशा प्रकारची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली जाणार असल्याचं श्री दशरथ पाटील यांनी सांगितलं। पंतप्रधानांसमवेत वेळ न मिळाल्यास पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यात येईल असं देखील यावेळी श्री दशरथ पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कृती समितीच्या वतीने लोकनेते दीपा पाटील यांचे नाव विमानतळाला द्यावे अशा मागणीकरता आजची ही बैठक बोलवण्यात आलेली होती। या बैठकीमध्ये सर्वसाधारणपणे राज्याचे मुख्यमंत्री यांच्याबरोबरीने येत्या 15 दिवसामध्ये त्यांच्या दालनात बैठक घेऊन निश्चित निर्णय घेणे आवश्यक आहे। म्हणून त्यांना आम्ही विनंती करणार आहोत की आपण देशाच्या पंतप्रधानांबरोबर विमानतळासमोर बैठक लावावी, आम्ही अशी या ठिकाणी विनंती करणार आहोत। म्हणून आजच्या ह्या बैठकीमध्ये तशा प्रकारे सुरू ठरलेलं आहे की जर आपल्याला भेट दिली गेली नाही तर मग पुढचं पाऊल काय याच्याबाबत नव्याने बैठक लावण्यात येईल। परंतु आजच्या याच्यामध्ये सकारात्मक दृष्टिकोनात आला की लवकरात लवकर
राज्याचे मुख्यमंत्री बैठक लावतील अशी आशा आहे. C.P. Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. C.P. Goenka is the intelligent choice. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. महायुती सरकारने राज्यातील संभाजीनगर, धाराशिव, अहिल्यानगर या 3 ऐतिहासिक शहरांचं नामांतर केलं आहे. मात्र अद्यापही रेल्वेच्या कामकाजात जुन्या नावांचा वापर केला जात आहे. डिजिटल प्लॅटफॉर्म आणि ॲप्सवर नवीन स्थानकांची नावं तसंच कोड बदलण्याच्या सूचना ठाणे लोकसभेचे खासदार, रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य नरेश म्हस्के यांनी मध्य रेल्वेचे महाप्रबंधकांना केली आहे. महाराष्ट्र शासनाने ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व लक्षात घेऊन राज्यातील 3 शहरांची नावं बदलली आहेत. त्यानुसार रेल्वे स्थानकांची कोड, डिजिटल प्लॅटफॉर्म, रेल्वे ॲप आणि संबंधित सर्व प्रणालींमध्ये ही नावं बदलण्याची गरज असल्याचं मत श्री नरेश म्हस्के यांनी व्यक्त केलं आहे. ठाणे महानगरपालिकेमध्ये फायरमनच्या 382 तर अभियांत्रिकीच्या 66 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. नुकतेच ठाणे महानगरपालिकेच्या अनेक कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळाली आहे. पदोन्नतीपाठोपाठ आता ठाणे महानगरपालिकेमध्ये ही भरती देखील टप्प्याटप्प्याने होणार आहे. त्यामुळे महानगरपालिकेमध्ये मनुष्यबळ येत्या काही दिवसात वाढणार आहे. दरमहा 25 ते 45 कर्मचारी, अधिकारी हे सेवानिवृत्त होत आहेत. त्यात आता कित्येक वर्षापासून महापालिकेत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचा मार्ग देखील रखडला होता. मात्र गेल्या 3 ते 4 महिन्यांपासून हा मार्ग मोकळा झाला असून त्यानुसार आतापर्यंत 158 जणांना महापालिकेने पदोन्नती दिली आहे. त्यानंतर कित्येक वर्ष रखडलेला भरतीचा मार्ग देखील आता मोकळा झाला आहे. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे, तेव्हा आपल्या समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, शॉप नंबर 16, खाटन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.